जालन्यात एलसीबीचा मोठा भंडाफोड, रुपेम वाईन्सच्या मालकासह एकावर गुन्हा, 62 लाखांच्या अवैध दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त। जिल्ह्यात अवैध धंदे आणि बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत जालना पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला एलसीबी मोठे यश आले आहे। पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या आदेशान्वये मंगळवार सुमारास नवीन मोंढा परिसरातून एका लोडिंग वाहनातून अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। माहितीच्या आधारे मोती बार समोर सापळा रचून संशयास्पद पांढऱ्या रंगाचे महिंद्रा जितो वाहन क्र. MH21BH7559 अडवून त्याची झडती घेण्यात आली। तब्बल 5,22,960 रुपये किमतीचा विदेशी व देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत वाहनासह एकूण 6,72,960 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। जप्त मुद्देमाल: विदेशी दारू व बियर रॉयल स्टॅग 13 बॉक्स, इम्पेरियल ब्ल्यू 4 बॉक्स, रॉयल चॅलेंज मॅकडॉवेल्स नम. 1, स्टलन रिझर्व्ह B7, मॅजिक मोमेंट्स, ग्रँड मास्टर आणि 61 बॉक्स विविध ब्रँडची बियर। एकूण किंमत 5,11,440 रुपये। देशी दारू सखू संत्रा टँगो व भिंगरी संत्रा 3 बॉक्स। किंमत 11,520 रुपये। वाहन पांढऱ्या रंगाचे महिंद्रा जितो लोडिंग वाहन। किंमत 1,50,000 रुपये। एकूण जप्त मुद्देमाल रुपये 6,72,960। आरोपी नुहा दीपक चव्हाण, वय 28 वर्षे, शकुंतला नगर, मंठा चौफुली, जालना, 2 रुपम वाईन्स चे मालक रामसेठ गुरन 520/2026 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई तेकबीर सिंह संधू पोलीस अधीक्षक जालना, विक्रम साळी अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे एलसीबी पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सचिन खामगळ, राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार लोखंडे, श्रीवास, करतारे, काळे, लोक तुफान डिजिटल, अशफाक पटेल, जालना।